मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये मी संतोष तावरे आपले स्वागत करतो. महावितरणच्या लोडशेडिंगने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात. इंदापूर तालुक्यात वीज वितरण करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महावितरण कंपनीने पुन्हा एकदा लोडशेडिंगचा फटका नागरिकांना बसवला आहे. विशेष म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 10 या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हीच वेळ अभ्यासाची, गृहपाठ पूर्ण करण्याची आणि परीक्षेची तयारी करण्याची असताना अंधारामुळे हजारो विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबत आहे. ग्रामीण भागात परिस्थिती आणखीन गंभीर आहे. पूर्वीप्रमाणे रॉकेल सहज उपलब्ध नाही. तसेच कंदील किंवा चिमणीसारखी पर्यायी साधनेही आता बहुतांश घरामध्ये नाहीत. त्यामुळे अंधारात बसून विद्यार्थ्यांना अभ्यास करणे जवळपास अशक्य झाले आहे. लोडशेडिंगचा फटका केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नाही, तर देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे. पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून वीज पुरवठ्याची वेळ बदलावी किंवा पर्यायी उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान या गंभीर प्रश्नावर अवसरी व बेडशिंग मधील नागरिक संतप्त झाले असून सर्वांनी एक बैठक घेत भाजपचे कार्यकर्ते मनीष जाधव सर व गौरव पवार यांच्याकडे तसे निवेदन दिले आहे. संध्याकाळच्या वेळेत वीज पुरवठा खंडित करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा तिथे जमलेल्या संतप्त नागरिकांनी दिला. जर तात्काळ उपाययोजना केली नाही तर या लोडशेडिंगचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर आणि सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातच होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हा मोठा प्रश्न आहे. महावितरण यांना विनंती, शेतकऱ्याकडून विनंती आहे की संध्याकाळी जी लाईट आपण हाफ करतोय पूर्ण एक बंद करता आल्या, त्या लाईटीच्या संदर्भात आमचे असे मत आहे की संध्याकाळची लाईट आम्हाला दिली पाहिजे. कारण वैरण कुट्टीचा प्रॉब्लेम येतोय. आज माझ्याकडं 30-35 गायी आहेत. त्या गायींच्या धारा काढण्याचा प्रॉब्लेम येतोय. तर ही लाईट नसेल तर खूप अडचणी निर्माण होते ते. आणि ही कुट्टी करताना ती वैरणीत एखादा साप इचुकाटा येतोय. ह्या गोष्टी झाल्या नाहीत. झाल्याच्या नंतर डोक्यात घेण्यापेक्षा वेळेत डोक्यात घेतलेलं चांगलं आहे. कारण कुणाच्या जीवाशी खेळण्याचा हा संघर्ष आहे आणि रोजचा संघर्ष शेतकऱ्याला करावा लागतो. तरी संध्याकाळी जी लाईट हाफ केली जाते ती करू नये. तीच लाईट आम्हाला सकाळी कमी दिली तरी चालेल, पण ही आम्हाला शेतकऱ्याच्या वतीनं एक विनंती आहे. तुमच्या नियोजनानुसार तुमच्या ज्या ॲडजस्टनुसार जरी सकाळी लाईट आम्हाला कमी दिली तरी चालेल. ज्यावेळेस दिली त्यावेळी दिली असं काय थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचं म्हणणं हे आहे की तुम्ही तुमचा जो लोड शेडिंगचा जो काही विषय आहे फक्त टाइम शिफ्ट करावं, वेळ महत्त्वाची आहे. तुम्ही फुल लाईट द्यावं किंवा त्याही वेळेला लाईट द्यावं असं त्यांचं मत नाही. परंतु जे काय संध्याकाळी 6 ते 10 केले ते सकाळीच्या वेळेस तो वेळ शिफ्ट करावी एवढंच म्हणणं आहे. आणि यादी साधी आणि सोपी मागणी आहे. तर आपण एक सरकार म्हणून किंवा व्यवस्था म्हणून आपण शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. परवाच्या रात्री 8:30 वाजता मी घरातून बाहेर उतरले असताना पायरीपाशी मोठ्यालाच घोणस फुसकरत असल्याने माझं लक्ष गेलं आणि त्यानंतर टॉर्च लावून चेक केलं तर खूप मोठा असा घोणस साप माझ्या घराच्या जवळ आला होता. तो जर घरात शिरून तो कुणाला म्हणजे एक जणाला चावला असं काय, अख्ख्या कुटुंबातल्या सगळ्या माणसाला सुद्धा झोपीत आल्यानंतर चावू शकतो. त्यासाठी संध्याकाळची जी लाईट तुम्ही बंद करताय, कृपया विनंती करून तेवढी लाईट आम्हाला दिवसा तुम्ही कमी करा आणि रात्रीच्या वेळेस आम्हाला ती लाईट द्या. ही आमची वीज वितरणाला कळकळीची विनंती. लाईट संदर्भात एकत्र आलो नाही तर त्या ज्या मागण्या आमच्या आहेत त्या मागण्या जर महावितरण कंपनी जर मान्य नाही केल्या, संध्याकाळचं लोडशेडिंग जे आहे 6 ते 10 ते कमी जर नाही केलं आणि दिवसभरात जर त्यांच्या हिशोबाने त्यांनी लाईट जी आम्हाला ट्रिपल चालते संध्याकाळची लोडशेडिंग तेवढं कमी करून आम्हाला 6च्या ऐवजी 7ला जर लाईट दिली तरी चालेल. कारण त्याच्यामुळं जर लाईट नसेल तर मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न होतील. गुरांचा, चाऱ्याचा, अंधारात 1 तास माणूस राहू शकत नाही. 10पर्यंत जेवणार कधी, स्वयंपाक बनणार कधी, सगळ्या गोष्टीच्या अडचणी येतात. जर ह्या अडचणी आमच्या तुम्ही नाही सोडवल्या तर आम्ही सगळ्या आलेल्या आमच्या ग्रामस्थ औषधी बेडशिंगकर आम्ही कथित करूची म्हणून आम्ही आंदोलनाला बसणार आहे. कशा स्वरूपाचं तुमचं आंदोलन आहे? लाईट संध्याकाळच्या लाईटच्या संदर्भात
तर कशा स्वरूपाचं आंदोलन करणार तुम्ही? त्यांना म्हणायचं की तुम्ही तीव्र स्वरूपात म्हणजे काय तीव्र स्वरूपात आणलं. आम्ही आमच्या मागण्या नाही मान्य केल्या, आम्ही आंदोलनातून पाठिंबा तहसीलदार घातला. साहेबांना निवेदन करून आम्ही तिथं हां, सगळे आम्ही शेतकरी हातमागण्या त्यांच्यापाशी पाठवल्या. जाऊन आमची मागण्याचा प्रयत्न करू. आणि आम्हाला इतकं करायची वेळ महावितरण कंपनी आणू नये अशी आमची अपेक्षा आहे. काय आम्ही ती मागणी मागितलेली नाही. लाईट काही जास्त द्या असं म्हणलेलं नाही. फक्त हाही लाईट फक्त वेळेनुसार तुमच्या वेळेनुसार ॲडजस्ट करून द्या, एवढी मागणी आमची आहे. बाकी काय लाईटच्या संदर्भात जे आपलं जे सगळ्यांचं जाऊन औषधीकरांचं बिल्डिंगकरांचं जे काय आपण ठरलं त्याप्रमाणे निवेदन तयार करून आपण आज जाधव साहेब यांच्याकडे आणि गौरव पवार साहेब यांच्याकडे आम्ही त्या ग्रामस्थांच्या औषधी बेडसिंग ग्रामस्थांच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत. त्यांनी जेवढं पुढचं इथून पुढचं भाजपचा पाठपुरावा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करून द्या. आज आम्ही आपल्या बेडशिंग आणि अवसरी या शेतकऱ्यांच्या अडचणीवरती जो लोड शेडिंगचा जो विषय आहे तो विषय घेऊन आज आम्ही इथं एक छोटीशी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून विश्वासांनी या शेतकऱ्यांनी जे काय आम्हाला निवेदन दिलेलं आहे ते आम्ही आमच्या वरिष्ठाकडे पोचवून शेतकऱ्यांना 100% न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आम्ही त्यांना आश्वासन देतो. आणि तुम्ही तो उपस्थित झाला आणि तुमच्या मागण्या आम्हाला तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं त्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप आभारी आहे आणि लवकरात लवकर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. काय करू नाही बोला आता. आज आपण या ठिकाणी जो आपल्या ग्रामीण भागामध्ये विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी असणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे 6 ते 10 रात्रीचे जे 6 ते 10 टायमिंगमध्ये लोड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे या विषयावरती बोलण्यासाठी आज आपण इथं सर्वप्रथम तुम्ही सर्व शेतकरी जमला त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. कारण गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्या ग्रामीण भागामध्ये हा प्रॉब्लेम जो आहे लोड शेडिंगचा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस ग्रामीण भागामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या आसपास कारण आज ग्रामीण भागामध्ये जे शेतीच्या भागामध्ये वाडी वस्तीवरती राहणारे जो शेतकरी आहे यांच्या इथं लाईट नसल्यामुळे अनेक सापासारखे विषारी प्राणी असतील किंवा हिंस्र प्राण्यांचा तिथं नेहमीच त्याचा वावर असतो आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व गोष्टीचा विचार करून आज आपण कुठेतरी हे लोड शेडिंगचा प्रॉब्लेम संपला पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्याला आधार मिळाला पाहिजे या विचाराने आपण आजपासून इथे एकत्र जमलो आहे. आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आज इथं आम्ही आमच्या वरिष्ठांना जे आमचे आदरणीय कार्यकर्ते दादा असतील किंवा प्रवीणभाई असतील यांच्याशी आम्ही हा विषय चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला हे सांगितलं की आपण हा शेतकऱ्याचा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह करणार आहोत. तरी पण जे काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असतील ते शेतकरी आपण समोर येऊन ते मांडले पाहिजेत. आज आम्ही शेतकऱ्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की जो संध्याकाळचा 6 ते 10 हा जो लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे तो विषय सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत शिफ्ट करावा. जो लोड शेडिंग आहे सरकारच्या महावितरणाचा जो काय त्यांनी घेतलेला निर्णय आहे त्यांनी फक्त त्यांच्या शेतकऱ्यांची एवढीच विनंती आहे की फक्त रात्रीचे 6 ते 10 हे महत्त्वाचं टायमिंग आहे. स्वयंपाकाची वेळ असते, जेवणाची वेळ असते किंवा मुलांच्या शाळकरी मुलांच्या अभ्यासाचीही ती वेळ असते आणि त्याच्यामुळे तसंच विशेष म्हणजे आज शेतकरी वर्गामध्ये शेतकऱ्यांच्या घरी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्राणी जे काय गाई म्हशी आहेत त्यांच्यासाठी त्यांना चारा आणावा लागतो, त्यांना कुट्टी करावी लागते आणि त्याच योग्य वेळेच्या टायमिंगला ती लाईट नसल्यामुळे खूप मोठ्या प्रॉब्लेमला किंवा अडचणीला त्यांना सामोरं जावं लागतं. तसेच मशिनरीवरती सुद्धा जे आज जास्त प्रमाणात ज्याच्या घरी गाई आहेत त्यांना मशिनरीवरती लाईट दूध काढावं लागतं आणि त्यामुळे जर लाईट नसेल तर तेही खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने आम्ही सरकारला किंवा महावितरणाला विनंती करतो की हा जो विषय आहे खूप गांभीर्याने याचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. कारण शेतकरी हा आपल्या संबंध देशाचा आधार आहे आणि आज आपण आपल्या देशाला शेतीप्रधान देश म्हणून ओळखत असतो किंवा आपलं त्याचं जगामध्ये नाव आहे आणि त्याच नावाप्रमाणे आपण शेतकरी जपला पाहिजे या सगळ्या विचाराने
शेतकरी जिथे जिथे अडचणीत असेल तिथे तिथे सर्व पक्षांनी किंवा सरकार असेल किंवा संस्था असतील ह्या सगळ्यांनी विचार करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. आणि ह्याच भावनेने आज आपण इथं उपस्थित राहिलोय आणि तोच जो काय आज तुमच्या अडचणी असतील त्या आम्ही ऐकून पुढे वरिष्ठांशी त्याच्यावर चर्चा करून लवकरात लवकर हा जो प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.